अवघ्या 100 देशी कोंबड्यांपासून सुरू झालेला प्रवास आज लाखो कोंबड्यांपर्यंत पोहोचलाय. वैयक्तिक व्यवसायाला शेतकरी उत्पादक कंपनीचं स्वरूप मिळाल्यानं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून वर्षाकाठी कोट्यवधींची उलाढाल होतेय. सुमारे 400हून अधिक शेतकरी या व्यवसायाशी जोडले गेले असून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न कायमस्वरूपी मिटलाय. म्हणूनच शेकडो शेतकऱ्यांच्या आयुष्याला नवीन दिशा देणारी ही प्रेरणादायी यशोगाथा पाहण्यासाठी आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या गगनबावडा तालुक्यात जाणार आहोत. ही यशोगाथा आहे प्रकाश देसाई यांनी सुरू केलेल्या देशी कुक्कुटपालन व्यवसायाची. देसाई यांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं त्यांनी 12वी नंतर शिक्षण सोडलं आणि दुग्ध व्यवसाय सुरू केला. पण गाई म्हशींच्या भाकड काळातील खर्चामुळं दुग्ध व्यवसाय परवडला नाही. त्यामुळं त्यांनी 2010 साली मित्रासोबत 9,000 रुपयांच्या भांडवलावर 100 देशी कोंबड्या घेऊन कोंबडी पालन सुरू केलं. या कोंबड्यांच्या विक्रीतून खर्च वजा जाता देसाई यांना 37,000चा नफा मिळाला आणि इथूनच त्यांच्या देशी कोंबडी पालन व्यवसायाची यशस्वी सुरुवात झाली. मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. त्यामुळे मी 12वी पास झाल्यानंतर परिस्थिती गरिबीची असल्यामुळे मी पुढील शिक्षण काही घेऊ शकलो नाही. आमच्या गगनबावड्याला अति पाऊस, त्यामुळे शेती म्हणावी तशी पिकत नव्हती. जरी किती प्रयत्न केला तर म्हणावं तशी उत्पन्न आपल्या ह्याला मिळत नाही. त्यामुळं आम्ही शेतीपूरक व्यवसाय धंदा म्हणून आम्ही दुग्धधंदा केला. सुरुवातीला दुग्धधंदा केला तर दुग्धधंद्यात भाकड काळाचा जास्त आम्हाला फटका बसला. मग व्यवसाय काय करावा, तर मी 2010ला आदरणीय डॉक्टर मंगेश पाटील वेटनरी डॉक्टर आहेत त्यांनी दोघांनी मिळून आम्ही एक व्यवसाय केला. आम्ही सुरुवातीला 2010ला एक 100 पिल्लं आम्ही कोल्हापूर हॅचरीमधून आम्ही आणलीत आणि ती पिल्लं आम्ही चांगल्या पद्धतीने वाढवलीत. चांगल्या पद्धतीने वाढवल्यानंतर त्या पिल्लातून आम्हाला प्रॉफिट जवळजवळ 37,000 रुपये प्रॉफिट झाला. त्यावेळी 2010ला त्यात गुढी लागली. गुढी लागल्यानंतर आम्ही 200 केली, 500 केली. 500 नंतर स्थानिक विक्री जमली नाही आम्हाला. पक्ष्यांची संख्या वाढल्यानंतर त्यांची विक्री करण्यात अडचण येऊ लागली. त्यामुळं यावर तोडगा म्हणून देसाई यांनी विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा शोध घेतला. परंतु व्यापाऱ्यांनी इतक्या कमी संख्येनं कोंबड्या खरेदी करण्यास नकार देत किमान 5,000, 10,000, 20,000 कोंबड्या असतील तर आम्ही अवश्य खरेदी करू असं सांगितलं. त्यामुळे देसाई यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानं शेतकरी गटाची स्थापना करून कोंबड्यांची संख्या वाढवली आणि आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. तर व्यापारी काय म्हणले, तर आम्हाला 500 किंवा 1000 किंवा असं एवढ्यासाठी आम्हाला परवडणार नाही. एका टोकाला तुमचं गाव आहे, गगनबावडा एकदम एका टोकाला आहे. त्यामुळे मला ट्रॅव्हलिंगला परवडणार नाही. म्हणून तुम्ही काय करा, 5,000, 10,000, 20,000 अशी तुम्ही आम्हाला क्वांटिटी द्या. मग आम्ही काय केलं, त्यावेळी आमच्या गगनबावड्याला कृषी अधिकारी त्यांनी मला सल्ला सांगितला. मग त्या पद्धतीने त्यांनीच आम्हाला एक शेतकरी गट स्थापन करून दिला. आम्ही त्यावेळी 20 लोकांचा पहिल्यांदा गट स्थापन केला. 20 म्हणता म्हणता आमचे 50 शेतकरी झाले. त्यानंतर आम्ही एकत्र म्हणजे सगळ्यांनी कोंबड्या पाळायला सुरुवात केली. एकीकडे व्यवसायाचा विस्तार होत असताना अडचणी देखील वाढत होत्या. जेवढ्या प्रमाणात देशी कोंबड्यांची मागणी होती तेवढी पुरवणे शक्य होत नव्हते. संगोपन करण्यासाठी पिल्लेच मिळत नसल्यानं ही अडचण निर्माण झाली होती. यावर तोडगा म्हणून सर्व शेतकऱ्यांनी मिळून पशुसंवर्धन विभागाच्या मदतीनं स्वतःची हॅचरी सुरू केली आणि पिल्लं मिळवण्यात येणाऱ्या अडचणींवर मात केली. पिल्लं मिळायला लई प्रॉब्लेम आला, आम्हाला अडचणी पण आल्या. त्यात पिल्लं मिळणं झाल्यात. मग त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांनी आणि परत आम्ही मिटिंग घेतली. आपण ह्यासाठी पर्याय काय काढायचा, तर आम्ही ठरवलं की आम्ही स्वतःची हॅचरीच स्थापन करायची. त्यावेळी आपल्याकडे भांडवल कमी, परिस्थिती नाजूक. मग आम्ही त्यावर मात कशी करायची, तर सगळ्यांना कॉन्ट्रीब्युशन काढायचं म्हटलं तर तेवढी पुरेसं भांडवल 10 लाख 15 लाख रुपये शक्य नव्हतं. उपायुक्त आपले पठाण साहेब त्यांना समजलं की बाबा गगनबावड्यात एक शेतकरी गट चांगले सक्रिय आहे. म्हणून त्यांनी आमच्या फार्मला भेट दिली. फार्मला भेट दिल्यानंतर त्यांनी आम्हाला सदन कुक्कुटपालन योजना आम्ही राबवली. तर त्यामध्ये आम्हाला त्यांनी ती योजना 10 लाखाची होती, 50% सबसिडी होती. तर सदन कुक्कुटपालन ही योजना माझ्या नावे घेतली आणि ती आम्ही सक्सेस केली. त्यानंतर आम्ही दर आठवड्याला सुरुवातीला आम्ही 2,000 दर आठवड्याला पिल्लं सुरुवात केली. 2 म्हणता म्हणता दर आठवड्याला हळूहळू वाढत गेले.
स्वतःची हॅचरी सुरू करून संगोपन सुरू केलं तरी दिवसेंदिवस मागणी वाढतच होती. त्यामुळे व्यापाऱ्यांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी 2021 साली कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंच शासनाच्या स्मार्ट योजनेअंतर्गत शेतकरी गटाचं रूपांतर शेतकरी उत्पादक कंपनीत करण्यात आलं आणि आठवड्याला 10 ते 15 हजार पिल्लं तयार करण्याइतकी हॅचरीची क्षमता वाढवली. आम्ही सगळ्यांनी मिळून 2021ला आम्ही गटाचं रूपांतर आमच्या कंपनीत केलं. मग कंपनीत केल्यानंतर आम्ही जोमानं आम्ही कामाला लागलो. मग त्यानंतर आम्ही दुसऱ्या आणि परत एक 5,000चं मशीन आणलं. ते 5,000 म्हणजे ह्या स्मार्ट अंतर्गत आम्ही आता 50 लोकांच्या मर्यादित राहायचं नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून आम्ही ग्रीप मोठी घेतली. त्यानंतर आम्ही कावेरी जातीचं मुंबई CPD मधून एक पिल्लू आणलं. ते पिल्लू चांगली सांभाळली. त्यांची अंड्याची क्षमता भरपूर आहे, म्हणजे 80-82% त्यांची क्षमता आहे. म्हणून आम्ही ती ब्रीड निवडलं. चांगल्या पद्धतीनं आम्ही दर आठवड्याला 5,000 पिल्लं त्या कावेरी जातीची काढलीत. अगोदरचं आमचं ब्रीड होतंच DP क्रॉसचं, ते पण ब्रीड आमचं 5,000चं होतं. सध्या रासाई ॲग्रो शेती उत्पादक कंपनी शेतकऱ्यांना अंडी आणि मांस उत्पादनासाठी कोंबड्या पुरवते. यामध्ये 1 महिन्याचा पक्षी आणि खाद्य दिलं जातं. उत्पादित झालेली अंडी पिल्लं तयार करण्यासाठी कंपनी पुन्हा विकत घेते. तर मांसासाठी कोंबड्या पाळणाऱ्या शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीची मुभा देऊन उर्वरित कोंबड्या रासाई ॲग्रोकडून खरेदी केल्या जातात. शेतकऱ्यांना काय फायदा तुम्हाला सांगतो. त्यांनी आमच्याकडून पिल्लं घेतलीत. पिल्लं आम्ही त्यांना 85 रुपये प्रमाणे विकत देतो आहे. त्यांनी 5.5 महिन्याचा खर्च, 5.5 महिन्यापर्यंतचा खर्च आमचं 85 आणि बाकीचा खाद्याचा खर्च त्यांना येतो आहे. तर 3.5 लाख रुपये 1,000 पक्षांनी त्याच्यानी खर्च येतो आहे. तर 3.5 लाख रुपये खर्च आला की अंडी चालू त्यांची होत्या. अंडी चालू झाली की दररोज ती अंडी 750-800 अंडी 700 पकडू आपण, आणि खाद्य त्यांना 3,000 लागते. 2 गोण्या खाद्य लागते, 3,000चं खाद्य लागते त्यांना. तर दररोजचा शेतकऱ्यांना 2,000चा नेट प्रॉफिट राहतो आहे. 2,000 दिवसा, महिन्याला 60,000, वर्षाला 7,20,000 एवढा प्रॉफिट राहतो आहे. रासाई ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनी सभासद शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कार्य करते. कंपनीमार्फत मोठ्या प्रमाणात अंडी उत्पादन आणि मांस उत्पादनासाठी कोंबडी संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांना पिल्लं पुरवली जातात. परंतु विक्रीची हमी असल्यामुळेच आपण शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे देसाई आवर्जून सांगतात. आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी, ही शेतकऱ्यांची कंपनी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कसा प्रॉफिट होईल हे आमचा उद्देश असणार आहे कायमस्वरूपी. आयुक्त साहेबांनी काय केलं की आमच्यासाठी वाशीमध्ये एक्झिबिशन घेतलं. फक्त आमच्या कंपनीने एक स्टॉल मांडला होता अंड्याचा, मग जेणेकरून त्यांना काय करायचं होतं की आमच्या शेतकऱ्यांचा माल कोण घेतं आहे हे त्यांना आणायचं होतं. तर आमचा स्टॉल मांडला. तर त्या ठिकाणी सांगायचं म्हणजे आमची अंडी आम्हाला तिथे कमी पडलीत. आम्ही अंडी 15,000 नेली होती. अंडी त्यावेळी आमची 15 रुपयाने एक अंडं गेलं होतं तिथं त्यावेळी. तर ते गेलेच आणि व्यापारी 4 आले तिथं. ते नाशिकचे विक्रम पाटील असतील, भरपूर 4 व्यापारी आलेत. त्या 4 व्यापाऱ्यांना दररोजची 1 लाख अंडी पाहिजे होती. मग त्यामुळं आम्हाला म्हणजे गॅरंटी झाली, म्हणजे अगदी कॉन्फिडन्स झाला की काय नाही, आता आपण शेतकऱ्यांना पिलं द्यायला काय अडचण नाही. एकूणच सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अवघे 12वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या एका तरुणाने 100 देशी कोंबड्यांपासून सुरू केलेला छोटासा व्यवसाय आज शेकडो शेतकऱ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देत आहे. शेतकऱ्यांची एकजूट, स्वतःची हॅचरी, बाजारपेठेची समज आणि विक्रीची हमी या बळावर उभा राहिलेला रासाई ॲग्रोचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.